नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तू मला बोललेली की तुझ्या बिल्डिंगमध्ये असं घुंगरूंचा आवाजही कुठून ना कुठून ते काय होतं? हे तर खूपदा झालंय की आमच्या बिल्डिंगमध्ये रात आणि हे ना रात्रीचं होतं, लाईक अराउंड 1 ते 2च्या सुमारास, म्हणजे नॉर्मली 1 नंतरच 2 पर्यंत असं की. आणि आवाज पण कसा असतो, म्हणजे आधी असं मला वाटायचं की रातकिड्यांचा पण आवाज तसाच येतो, तर आम्हाला असं वाटायचं की मे बी तो आवाज आहे असं. पण आता जे लोक रेंटनी पण येतात ना राहायला, त्या लोकांनीही तो आवाज ऐकला, आणि तो एवढा क्लिअर आवाज आहे ना की म्हणजे एखाद्या फ्लोअरवरती घुंगरू घालून समजा एखादा माणूस इकडनं तिथे तिकडनं इथे जर पळत असेल, तर आवाज मोठा 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 होऊन परत छोटा छोटा होत जातो, थांबतो, परत तिकडनं येताना आवाज वाढत 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 येतो, असा आवाज येतो तिथे. आणि एकदा ना हा आवाज खूप जास्त झाला होता, खूप जास्त, आणि मी अशी खूप घाबरली होती. तर रात्री 2 वाजता ना आई बोलली की मी दरवाजा ओपन करून बघते कोण आहे. तर मी म्हटलं भाई नको करू, कारण खूप लोकांनी हा आवाज ऐकलाय, पण कोणाची म्हणजे हिंमत नाही झाली हे बघायची. तर आई बोलली की नाही मी बघणार म्हणून कोण आहे. तर आई ना आय होल मधनं बघत होती की कोण दिसतंय का बघ, तर कोणी दिसत नव्हतं. मग आईने ना सरळ लाईट लावली बाहेरची आणि दरवाजा ओपन केला. ओपन केल्यावरती ना आवाज आहे ना त्या साईडला जाताना तर ऐकू आला, पण कोणी दिसलं नाही, कोणीच दिसलं नाही. आणि सेम थिंग आहे ना, आमच्या सेकंड फ्लोअरवरती एक काका आहेत, त्यांना आवाज आला होता. तर ते पण ना असंच आईसारखे की मला बघायचंय काय आहे ते, कसला आवाज आहे, रोजचं काय आहे हे करून. तर त्यांनी पण दरवाजा ओपन केला. त्यांच्याबरोबर पण सेम सीन झाला की दरवाजा ओपन केला ना, तसा आवाज ना पळत पळत दुसरीकडे जातो ना, तसा आवाज आला, पण दिसला नाही कोण आहे. सो ही एक मिस्ट्री आहे, अजून पण मिस्ट्री आहे की हे समजतच नाही की काय आहे. अजून पण कोणाला त्रास नाही दिलाय, पण समजत नाही काय आहे. आणि रातकिडे पण एवढे राहिलेत नाही की एवढा नाही, आवाज करायला. एक्झॅक्टली. आणि एकाला भास होईल, दोघांना भास होईल बिल्डिंगमध्ये. दरवेळी वर्षानुवर्ष. आणि खूप इयर्स झाले त्या गोष्टीला, आता खूप जास्त. म्हणजे आता आमच्या फ्लोअरवरती पण जे रेंटवर येतात ना, त्यांनी विचारलेलं की तुमच्याकडे कोण रात्री घुंगरू वगैरे घालून येतं का? तर आता रात्री घुंगरू घालून कशालाच कोण येणार आहे, पण तरी त्यांनी विचारलं होतं. इनफॅक्ट आता रात्री आय गेस लास्ट वीकचीच गोष्ट आहे, आमची नेबर आहे ना, तिने माझ्या आईला विचारलं की रात्री अक्षू आलेली का करून. तर आई बोलली की नाही, कारण माझं तेव्हा रिसेंटली लग्न झालं होतं आणि मी पैंजण घालायची तेव्हा. ते असतं ना लग्नामध्ये पैंजण. तर तिला वाटलं की मे बी मी कुठून तरी आली करून. तर ती बोलली की मी तर मेहुलला बोलली पण की लगता है अक्षया आई आहे करके. तर आई बोलते की नाही अक्षू तर इथे आलीच नाहीये करून. तर बोलते अरे मी तर घुंगरांचा आवाज ऐकला रात्री. हा, असं झालेलं. तू ब्लॅक शॅडो पण बघितलेले तुझ्या बिल्डिंग मध्ये, ते हा, काय येस होतं? येस, ब्लॅक शॅडो बघितलेला आम्ही. मी आणि माझ्या भावानी बघितलेलं हे. म्हणजे काय झालेलं ह्याच्यात, फनी थिंग असं आहे की आम्ही घरी यायला लेट झाला होता आम्हाला, आणि आईने आम्हाला घरात नव्हतं घेतलं. आणि तिने दरवाजा बंद करून आम्हाला सांगितलं आता तुम्ही बाहेरच राहा करून. ठीक आहे. तर आम्ही म्हटलं की ठीक आहे, आता स्वतःहून बोलते बाहेर राहा, तर परत जाऊ नका कुठेतरी. तर मग आम्ही आणि आम्ही काय करतो ना, आम्ही बिल्डिंग फ्रेंड्सच जातो कुठे जातो तिथे. तर आम्ही लगेच परत फोन 10-15 मिनिटं थांबलो आणि परत फोन केला आमच्या फ्रेंडला की भाई असं असं आहे, आई काय घरात घेत नाहीये, तर आपण परत जाऊया करून. आणि तोही रेडी होता का त्याच्याही घरी सेम सीन होता. तर आम्ही असं थांबलो, आणि ना आमचं कसं आहे ना, ते हे आहेत का गॅलरीज आहेत. ठीक आहे. तर आपण खालती बघितल्यावरती पण आपल्याला खालचाच कठडा दिसतो. ठीक आहे. तर आम्ही असेच उभे होतो, मी आणि माझा भाऊ. आणि एक आहे ना, आणि आमच्याकडे कसं आहे खालती जो मेन गेट आहे ना त्याला ग्रिल्स आहेत. म्हणजे तुम्ही जर लेट आतमध्ये येता तर तुम्ही कंपल्सरी ग्रिल्स बंद करायच्या. ठीक आहे. तर आम्ही उभे होतो बाहेर आणि आम्ही ग्रिल्स वगैरे बंद करून आलो, आणि मिडनाईट 2-2:30 वाजता ना कोणी असं ग्रिल्स ओपन केल्या तर आवाज येतो. तर आम्ही ना आलो आणि आमचं खालती बघत होतो. तर आम्ही 4th फ्लोअरला राहतो, आणि 3rd फ्लोअरला ना एक अशी शॅडो पास झाली. ठीक आहे. ती माणूस जसं पास होतो तर माणसाची शॅडो दिसते आपल्याला, म्हणजे फक्त एक ब्लॅक शॅडो दिसणार. करेक्ट. तर आम्हाला ती शॅडो दिसली जाताना, पण ती काय परत येताना ती शॅडो दिसली नाही. तर इकडे जर तू कुठे गेलाय तर ह्या साईडचे रूम्स बंद आहेत खालती. ठीक आहे. तर मग ह्या साईडला जाताना आम्हाला दिसलं, पण रिटर्न येताना दिसलं नाही. सेकंडली वरती येतानाही आम्ही कोणाला ऐकलं नाही की वरती कोणी आलंय किंवा ग्रिलचं असं काहीच नाही. आणि त्यावेळेला असं झालं होतं की म्हणजे मी आणि माझा भाऊ खूप घाबरलेलो तेव्हा की बाई म्हणजे आता हे काय आहे करून. आणि एकदम प्रॉमिनंटली ती ब्लॅक शॅडो असते ना तशी दिसलेली आम्हाला. सो मग गपचूप गेलो, आईला सांगितलं प्लीज आता आत घे, आता आमचं काय खरं नाहीये इथे बाहेर.
सो ते एक होतं आणि आम्ही फुल वाकून वाकून बघत होतो की कोण दिसतंय का किंवा काय. आम्ही फुल पूर्ण प्रयत्न केलेला त्या भूताला बघायचा, पण आम्हाला नाही दिसलं. फक्त शॅडो दिसली आम्हाला. तेव्हा आम्ही खूप घाबरलेलो पण. आणि रात्रीचे 1 वगैरे वाजले असतील त्यावेळी. 2:30 ओके. 2:30 वाजलेले रात्रीचे. म्हणून तर आम्हाला बाहेर ठेवलेलं तिने पनिशमेंट Late म्हणून झालेली. ना. सांगितलं तुम्हाला घरात नाही खेळणार करून. आणि इथे तू एक ही पण गोष्ट सांगितली जिकडे तुझा मित्र जो गाडीकडे ढकलला गेला होता, तर ते काय होतं? हे आमच्या बिल्डिंगमध्येच झालेलं, म्हणजे कार पार्किंगमध्येच झालं होतं ही गोष्ट, की दुपारी तो सगळं सामान ठेवायला गेला होता आणि दुपार ते बोलतात ना की करकरीत दुपार म्हणतात ना, म्हणजे जो एक टाइम असतो 2 ते 3चा जो एक पर्टिक्युलर टाइम असतो, त्या टाइमला म्हणे जायचं नसतं. तर तो नेमका तो त्याच ड्युरेशनमध्ये तो गेला होता सगळं सामान वगैरे ठेवायला, कारण त्याला इव्हनिंगपर्यंत काहीतरी निघायचं होतं. तर तो गेला, सगळं सामान वगैरे ठेवत होता आणि त्याला अचानक एक असा पुश आला की म्हणजे पुढे ढकलला गेला आणि लिजिट आपण कोणालाही ढकलू पाठी हाक मारून, तर तो जो प्रेशर आपल्याला फील होतो ना किंवा त्याचा हात फील होतो तसं त्याला फील झालं. तर त्याला वाटलं मी भास असेल, तर त्याने आधी इग्नोर केलं. तरी पण तो सामान वगैरे ठेवत होता. नंतर त्याला एवढा जोरात पुश केलं की तो पडला आतमध्ये डिक्कीच्या इथे. तो लिजिट पडला आणि पडल्यावरती तो खूप घाबरला. मग त्याने डिक्की तशीच बंद केली. तो बोलला की मला काही बघायचंच नाहीये करून, आणि मग तो घरी गेला. घरी गेला आणि हे लोक मग मम्मीने त्याला विचारलं की म्हणजे काय झालं वगैरे, तर तो काय बोलायला रेडी नाही, कारण ऑब्व्हियसली कोण बिलीव्ह करणार हे. असं सांगितलं दुपारची गोष्ट. बेसिकली काय होतं की सकाळचं काय सांगितलं ना, तर मग लोक थोडं बिलीव्ह नाही करत की असं, म्हणजे सकाळचं थोडी यार भूत असतात, असं होऊन जातं. तर मग तो घरी गेला, फ्रेश वगैरे झाला. संध्याकाळी हे लोक गावी जायला निघाले. गावी जायला निघाल्यावरती गावी पोहोचेपर्यंत त्यांना एवढे अडथळे आलेत ना, एवढे अडथळे आले. तो मला बोलला की म्हणजे गाडीमध्ये मी पेट्रोल भरलंय, CNG भरलं, सगळं भरलंय, तरी गाडी पुढे चालतच नाही, चालतच नाही. मध्ये हायवेला गेली, गाडीचं टायर पंक्चर झालं, गाडी थांबली. त्याच्यानंतर ते लोक परत थोडे पुढे गेले, तिथे त्यांच्या समोरच्या गाडीचा एवढा ऍक्सिडेंट झाला की पूर्ण गाडी त्या ह्याच्यावरनं घाटावरनं खाली पडली. समोरची गाडी त्याच्या 2 गाड्या होत्या म्हणे. आणि म्हणे मी त्या गाडीच्या पुढे मागेच होतो, की आता म्हणे असं झालं होतं की आता म्हणजे तो खूप जास्त ना, म्हणजे काय लोक बघ ना, आपण जेव्हा जातो तेव्हा काय लोक साईड देत नाहीत, मुद्दामून अडवायचा प्रयत्न वगैरे करतात. तो बोलला की मी एवढा फ्रस्ट्रेट झालो होतो ना की मी आता त्या गाडीला टर्न मारून मी पुढे निघून जाणार होतो. एवढ्यात ती गाडी म्हणे माझ्या समोरनं खाली पडली इथपर्यंत. म्हणजे तो बोलला की ती जी गोष्ट झाली ना, की जिकडे मी ढकललं गेलो आणि मी पडलो, तेव्हा त्या दिवशी म्हणे मी कदाचित निघायला नाही पाहिजे होतं घरातनं. कारण मे बी तो एक सिग्नल होता हा पुढे न जाण्याचा. आणि मग तो गावी जायपर्यंत खूप अडथळे आले, खूप जास्त, म्हणजे एवढे कधीच नाही आलेत एवढे. म्हणजे सगळे उलट्या करतात गाडीमध्ये, सगळ्यांच्या तब्येती बिघडल्या. आणि दिस इज नॉट द फर्स्ट टाइम की ते लोक कारनी गेले. ते लोक एव्हरी टाइम कारनीच जातात. कधी कोणाला उलट्या नाही, काही नाही. पण त्या दिवशी कंटिन्युअसली असे अनुभव येत होते. कंटिन्यू, म्हणजे गावी पोहोचेपर्यंत खूप हॉटेल झाले त्याला, खूप जास्त. म्हणजे माझा एक मित्र आहे विशाल करून, तर त्याच्याबरोबरही असं काही झालेलं. ते लोक कुठच्या तरी हॉटेलमध्ये वगैरे होते, त्यांचं काहीतरी शूट होतं, तर त्यांचं ग्रुप होतं मित्रांचं, आणि ते लोक ते शूट वगैरे संपवून खाली उतरत होते आणि असंच त्यांचं काहीतरी हॉरर स्टोरी सेशन चालू होते. 2-3 मुली मुलं होती, असं ग्रुप असतो. आणि जनरली मुली वगैरे कशा घाबरतात ह्या गोष्टींना. तर त्यांची एक मैत्रीण होती, ती खूप अशी भित्री होती. तर तिला घाबरवण्यासाठी ते लोक असे बोलत होते, ह्या लिफ्टमध्येही असू शकतो, असं तसं. आणि जसं ते बोलले ना, ह्या लिफ्टमध्येही कोण भूत असू शकतो, ती लिफ्ट थांबली आहे 2 सेकंदासाठी आणि मग त्यांनी परत बटन दाबलं, मग चालू झाली आहे ती आउट ऑफ नोवेअर. हे खूपदा होतं की आपण स्वतःच इन्व्हिटेशन देतो की बाई आ जाओ. हां. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.